इम्रान खान यांनी मोदींविषयी व्यक्त केलेला विश्वास हा दोहोंमधील ॲडजस्टमेंट दाखवून देणारा आहे. हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायला हवं, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी इन सोलापूर न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली. यावेळी संचालक दिलीप अण्णा पाटील, राजेश अण्णा पाटील तसंच चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी प्रकाश आंबेडकर यांचं स्वागत केलं. नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक रवी गायकवाड, जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम नवघरे, पप्पू गायकवाड, अमोल गोडसे आदींची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान सदिच्छा भेटीनिमित्त ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक दिलीप अण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या मतदानातून वंचित बहुजन आघाडीकडे मतदार वळल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचं म्हटलं. इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्त केलेला भरवसा दोहोंमधील ॲडजस्टमेंट दाखवून देणार आहे. हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. मोदींनी ज्या पद्धतीने असणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमध्ये दमन सुरुवात केलेलं आहे आणि ते दमन सुरुवात केल्यामुळे जे एलिनिएशन होतं यंगर जनर म्हणजे नव्या पिढीचं एलिनिएशन जे होतंय त्या एलिनिएशनला प्रोत्साहन म्हणजे त्याचं वेगळेपण डिटॅच होणं अशा प्रक्रियेला पाकिस्तानला मदत होऊ शकते आणि ती मदत बीजेपी राहिली तर आपल्याला फार फायदेशीर होते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि पाकिस्तानचा जो आहे लक्ष की काश्मीर हा कुठल्याही परिस्थितीमध्ये भारताकडून वेगळा करायचा असा जो आहे त्याला खतपाणी घालतंय का हे माझ्यासारख्या एका विशेषकाला अधिक वाटतं. मी फेस व्हॅल्यूवरती ते घेत नाही की 4.5 वर्ष तुमची बोलणी नाहीत, कधीही तुम्ही भेटला नाहीत आणि अचानकपणे इम्रान खान असं म्हणतो की नरेंद्र मोदी पंतप्रधान राहिले तर हे सोडवायला सोपं होईल म्हणजे आणि त्याचा अर्थ असा आपण घेतला तर सेटलमेंट होऊ शकते. म्हणजे सेटलमेंट काय तर यांचं दमन मोदींनी करायचं आणि त्यांनी मग असणारं त्याला प्रोत्साहन द्यायचं आणि एक हिस्सा तोडून घेऊन मग सेटलमेंट करायचा हा हेतू आहे का इम्रान खानचा हा त्याच्यावरती महत्त्वाचा आहे आणि पंतप्रधानांनी त्याच्यावरती न बोलणं हे माझ्या अंदाजानं त्याला दुजोरा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. यावेळी विशेष प्रतिनिधी दीपक सोमा, रविकांत बगले, मुकुंद उकरंडे, सुजित घटकांबळे, राजू गायकवाड, राजेश कानडे, उमेश कोळेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी वृत्तसंपादक राजेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं. तत्पूर्वी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या कार्यालयासही सदिच्छा भेट दिली. दाते यांनी यावेळी प्रकाश आंबेडकरांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.